इयत्ता 5वीच्या गणित पाठ्यपुस्तकातील उदाहरण संग्रह 35 आपण सोडवणार आहोत. तर या ठिकाणी खालील जोड्यामधील संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा असा प्रश्न आहे. आणि सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्येंना एकच सामायिक विभाजक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या ह्या मूळ संख्या असतातच असे नाही, त्यामुळे आपण सहमूळ संख्याच्या जोड्या आहेत का नाहीत हे ठरवूया. तर या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे ते 20 आणि 24 ह्या संख्यांची जोडी आहे. तर या संख्यांना जर ही जी जोडी आहे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का हे आपण पाहणार आहोत. जर या दोन संख्यांचे विभाजक सामायिक विभाजक फक्त एकच असेल, एक हा अंक असेल, तर त्या सहमूळ संख्या आहेत, अन्यथा नाही. त्यासाठी आपण 22 लिहूया आणि 22चे विभाजक लिहूया. विभाजक म्हणजे 22 या संख्येला ज्या संख्यांनी भाग जातो त्यांना त्या संख्येचे विभाजक म्हणतात. म्हणजे 22ला प्रथम 1 भाग जातो, समसंख्या असल्यामुळे 2 जातो, 3 जात नाही, 4 जात नाही, 5च्या पाड्यामध्ये 22 नाही, 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, 9 नाही, 10, 11 आणि शेवटी 22. अशा एकूण 4 संख्यांच्या पाड्यामध्ये 22 आहेत. म्हणजे 22चे विभाजक 1, 2, 11 आणि 22 आहेत. त्यानंतर आपण 24चे विभाजक लिहूया. 24चे विभाजकमध्ये 24ला 1 भाग जातो, सम असल्यामुळे 2 जातो, 3 जातो, आणि त्यानंतर 4 जातो, 6 जातो, पुन्हा 8 जातो, पुन्हा 12 आणि शेवटी 24. अशा प्रकारे 24चे सर्व विभाजक झाले. 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. तर आता या दोन संख्यांमधले सामायिक विभाजक आपण लिहूया इथे. तर या दोन संख्यामध्ये सामायिक विभाजकांना आपण खूण करूया. या ठिकाणी 1 आहे, इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे इथे 2 सामायिक विभाजक आहेत, 1 आणि 2. त्यामुळे ही जोडी सहमूळ संख्या नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 14 आणि 21. ही संख्या सहमूळ संख्येची जोडी आहे का पाहायचं आहे. या ठिकाणी आपण 14चे विभाजक काढूया. 1, 2, 7 आणि 14 असे यांचे 14चे विभाजक झाले. आणि 21चे विभाजक 1, 3, 7 आणि 21. आपण सामायिक विभाजक इथं लिहूया. सामायिक विभाजक 1 आणि 7 असे 2 सामायिक विभाजक आहे. त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी नाही. तर तिसरं उदाहरण बघूया. 10 आणि 33. 10चे विभाजक म्हणजे 10 ज्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे त्या सर्व संख्या लिहायच्या. म्हणजे 1 सर्व संख्यांचा विभाजक असतो 1. नंतर समसंख्या असल्यामुळे 2. त्यानंतर 5 आणि 3च्या पाड्यामध्ये 10 नाही, 4च्या नाही, 5च्या पाड्यामध्ये आणि त्यानंतर 10च्या पाड्यामध्ये. अशा प्रकारे 10चे 4 विभाजक झाले. आता 33चे विभाजक काढूया. 33चा एक विभाजक आहे. त्यानंतर 2च्या पाड्यामध्ये 33 नाही कारण ती विषम संख्या आहे. 3च्या पाड्यामध्ये मात्र 33 आहे. त्यानंतर 4 नाही, 5 नाही, 6च्या नाही, 7च्या नाही, 8, 9 नाही, 10 तर 11च्या पाड्यामध्ये आहे आणि त्यानंतर 33च्या पाड्यामध्ये आहे. आता या उदाहरणामध्ये आपण सामायिक विभाजक लिहूया. सामायिक विभाजक आहे 1, 1 आणि पुढे कोणताही विभाजक हा सामायिक नाही. त्यामुळे ही जी जोडी आहे ही सहमूळ संख्येची जोडी आहे. चौथं उदाहरण आहे 11 आणि 30. आपण या ठिकाणी 11चे विभाजक काढूया. 11चे विभाजक आहे 1 आणि 11 कारण 11 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला 2च विभाजक असतात. एक म्हणजे 1 आणि दुसरा ती संख्या स्वतः.
असे 2 विभाजक आहेत आणि त्यानंतर 30चे विभाजक काढूया. 30चे विभाजक आहे 1, 2, 3, 4 नाही 5, 6, नंतर 10, 15 आणि 30. आता या ठिकाणी सामायिक विभाजक लिहूया. सामायिक विभाजक आहे 1, म्हणजेच एक सामायिक विभाजक असल्यामुळे ही समूळ संख्येची जोडी आहे. जर जोडीमध्ये एक मूळ संख्या असेल आणि एक संयुक्त संख्या असेल तर ती समूळ संख्येचीच शक्यतो जोडी येते. अशा प्रकारे आपण इथे 4 उदाहरणं पाहिलेली आहेत. 5वं उदाहरण आहे 5 आणि 7. तर 5 चे जे विभाजक आहेत 1 आणि 5, कारण ही मूळ संख्या आहे आणि 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे, त्यामुळे तिचे विभाजक 1 आणि ती स्वतः आहे. त्यामुळे यामध्ये सामायिक विभाजक फक्त एकच येणार आणि मूळ संख्या ह्या सहमूळ संख्या सुद्धा असतात. सहमूळ संख्या आहेत असं आपण लिहू शकतो. नंतर 6वं उदाहरण आहे. यामध्ये आहे 15 आणि 16. 15चे विभाजक लिहूया, म्हणजे ज्या संख्येमध्ये 15 आहे अशा संख्या. 1च्या पाड्यामध्ये सर्व संख्या असतात, त्यामुळे पहिला विभाजक आला 1. नंतर ही विषम संख्या आहे, सम नाही, त्यामुळे 2 ने जाणार नाही. 3च्या पाड्यात 15 आहे, 5च्या पाड्यात आहे आणि 15च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे हे 15चे विभाजक झाले. 16चे विभाजक लिहूया 1, त्यानंतर 2 ने जातो 16ला भाग, 4, पुन्हा 8 आणि 16. या ठिकाणी सामायिक विभाजक लिहूया पुन्हा. तर या ठिकाणी बघू शकता दोन्ही संख्येमध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे, त्यामुळे ही सुद्धा समूळ संख्येची जोडी आहे. त्यानंतर 7वं उदाहरण आहे 50 आणि 52. 50चे विभाजक लिहूया 1, 2, त्यानंतर 3 न जात नाही, 4 ने, 5 ने, 10 ने, नंतर 25 आणि 50. त्यानंतर 52चे विभाजक लिहूया 1, 2, 2, 4, 13, 26 आणि 52. या ठिकाणी सामायिक विभाजक लिहूया आपण. सामायिक विभाजकामध्ये 1 आणि 2 असे 2 सामायिक विभाजक आहेत, त्यामुळे ही समूळ संख्या होणार नाहीत. त्यानंतर शेवटचं उदाहरण आहे या उदाहरण संग्रहामधलं 17 आणि 18. 17 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे तिचे विभाजक 2च येणार, 1 आणि 17. 18चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18. मात्र एक संख्या ही मूळ संख्या असल्यामुळे ही जोडी ही समूळ संख्येची जोडी येणार, कारण यामध्ये 1 हे 2च सामायिक विभाजक आहेत, त्यामुळे ही समूळ संख्येची जोडी आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील 35वा उदाहरण संग्रह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.